निवास पाटील यांनी कराडच्या सह्याद्री साखर कारखान्यात 25 वर्ष नोकरी केली, पण शेतीची पदवी घेतलेल्या निवास पाटलांना नोकरीवेळी शेती मात्र सारखी खुणावत होती. मग त्यांनी घरची 7 एकर शेती कसण्याचा निर्णय घेतला. गेल्या 5 वर्षांपासून ते पूर्ण वेळ शेती करू लागलेत. मी याच्या अगोदर शेती करत होतो. तदनंतर एक बेशागिरी झाल्यानंतर मी कृष्णा कारखाना गट अधिकारी म्हणून गट वर्षर म्हणून काम केलं 25 वर्ष. परत नंतर मी नोकरी सोडून मूळची माझी जमीन 7 एकर असल्यानं ही जमीन मुरमाड व खडकाळ घेऊन याच्यामध्ये जमीन शेतीची मशागत करून गहाणे करून टेकडे सफाई करून शेती भयंकर कष्टाने जिद्दीने उभी करून या गावाला मार्चपासून पाण्याचा दुष्काळ असतोय. एप्रिलमध्ये पाडेगावाला पाण्याचा टँकर चालू करावा लागतो आणि त्या संघर्षातून दुष्काळ परिस्थिती गाव असून वीर बागायती गाव असल्यामुळं इथं जमीन मेहनत करून अडचाली ऊस 18 जुलैला लावला कोश 8032. शेतीला सुरुवात केल्यानंतर त्यांनी 15 एकर डोंगराळ जमीन खरेदी केली. 15,000 फुटांवरून शेतात पाणी आणलं. त्यानंतर खऱ्या अर्थाने शेतीला सुरुवात झाली. सध्या त्यांच्याकडे 6 एकरात 86,032 वाणाचा आडसाली ऊस असून त्याची तोड सुरू आहे. तर 2 एकर आडसाली लागण आहे. त्याचबरोबर 2 एकरांवर डाळिंब आणि 4 एकरांवर आल्याचं पीक आहे. उन्हाळ्यामध्ये 2-3 वेळा नांगरट करून सह्याद्री कारखान्यामार्फत तागाचं बियाणे घेऊन उन्हाळ्यात ताक करून तो मेच्या एंडला ताक तो मुजवला. त्यानंतर आडवी उभी नांगरट करून गांडूळ खत शेतीमध्ये विस्कटून सरी 4.5 फुटाची सोडून घेतलेली. 4.5 फुटाची सरी सोडल्यानंतर 18 जुलैला 9,000 डोळे एकरी आम्ही 1 फुटावर लावलेले आहेत. अशा पद्धतीने शेती ठिबकमार्फत ठिबक केलेली आहे सगळ्या शेतीला संपूर्ण. गतवर्षी त्यांना ऊसाचे एकरी 100 टन उत्पादन मिळाले. यंदा देखील त्यांना ऊसापासून 100 टन उत्पादनाची अपेक्षा आहे. ऊस लागणीपूर्वी ते तागाची पेरणी करतात. त्यानंतर एकरी 10 ट्रॉली शेणखत, 40 बॅग कंपोस्ट खत टाकतात. यंदा 18 जुलै रोजी त्यांनी 1 डोळा पद्धतीने ऊसाच्या 18,000 डोळ्यांची लागण केली. पाण्यासाठी ठिबक वापरलं. पाण्याची उपलब्ध उन्हाळ्यामध्ये जेमतेम राहते. आम्ही ठिबक पाईपलाईन केल्यामुळे 1 दिवस आड करून 2-2.5 तास पाणी ठिबकमार्फत शेतीला सोडतो. त्यामुळे शेतीची पोत व पिकाची पोत ठिबकमुळं चांगली राहते आणि उन्हाळ्यामध्ये ठिबकमुळं पाण्याचं योग्य प्रमाणात मुळांना पिकांना मिळत असल्यामुळं पिकाची परिस्थिती चांगली राहते. नव्या आडसाली 2 एकर ऊसासाठी खतं, बियाणं आणि मजुरीसाठी त्यांना आतापर्यंत 68,000चा खर्च आलाय. तर सध्या त्यांच्याकडील 6 एकर ऊस तोडणीला आला असून यापासून त्यांना एकरी 100 टनांपेक्षा जास्त उत्पादनाची अपेक्षा आहे. हा ऊस 40 पेऱ्यांचा आहे. त्यांचा ऊसाचा एकरी खर्च हा 34,000 इतका आहे. तर 100 टनानुसार त्यांना एकरी किमान 2.5 लाखांच्या उत्पन्नाची आणि किमान 2 लाखांच्या निव्वळ नफ्याची अपेक्षा आहे. पूर्वी शेतीला मी रासायनिक खतं वापरतो त्यामुळे खताचा खर्च शेतीला खर्च जास्त होता. टनेज बी त्या मापात निघत नव्हतं. आता सेंद्रिय आणि रासायनिक खतं वापरल्यामुळे ठिबकमार्फत खर्च कमी झाला आणि उत्पादन एकरी आता 100 टन आम्हाला मिळायला लागलं. पूर्वी 75, 80, 82, 85 टन एकरी अडचणी ऊस निघायचं, पण आता 100 टन एकरी उत्पादन निघते. निवास पाटलांनी रसायनांचा कमीत कमी वापर करत शेती सुपीक करण्यावर भर दिलाय. त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढण्याबरोबर उत्पादन खर्चातही घट होऊ लागली आहे. जे मातीच्या तपासणी केली असताना सेंद्रिय कार्बनचे जे घटक आहे तो 0.75 ते 1% असला पाहिजे, परंतु 0.30, 0.40 असा आहे. रासायनिक खतं वापरल्यामुळे हा सेंद्रिय कार्ब जो आपण जमिनीचा आत्मा समजला जातो तो कमी होत चालला आहे दिवसेंदिवस. त्यामुळे जमिनी मृत व्हायला लागलेत. त्याला पर्याय म्हणजे सेंद्रिय खतं वापरणे. निवास पाटील यांना पारंपरिक पद्धतीपेक्षा शेतीचं नवं तंत्र फायदेशीर वाटतंय. त्याचबरोबर नव्या तंत्राला स्थानिक साखर कारखान्यांचं सेंद्रिय खत वापरून त्यांनी उत्पादकता वाढवण्यावर भर दिलाय. जुन्या पूर्वी शेतीच्या पद्धतीने एकरी 40,000 ते 50,000 एकरी खर्च यायचा वर्ण रासायनिक खत. आता ह्या टेक्निकल किंवा ठिबकमार्फत सेंद्रिय वगैरे असे रासायनिक खत देण्यामुळं एकरी 30-32,000 रुपये आता खर्च येतोय. आणि 1 डोळा पद्धत लावण्यामुळं, रोप लावण्यामुळं खर्च कमी झाला. 4.5 फुटाची सरी केल्यामुळे कमी झाला. पूर्वी 3 फुटाची सरी असायच्या. आता सगळ्याच्या माध्यमातून 4.5 फुट 4.25 फुटाची सरी असल्यामुळं उत्पादनाची वाढ झाली आहे. सूक्ष्म खतं देण्यामुळे, रासायनिक खतं ठिबकमार्फत देण्यामुळं. पारंपरिक ऊस शेतीत पाटील यांना एकरी 40,000 ते 45,000 रुपये खर्च यायचा. हाच खर्च आज जवळपास 34,000पर्यंत कमी आलाय. त्यामुळे ऊसाची शेती परवडत असल्याचं दिसून येत आहे.
सेंद्रिय खतावर आम्ही जास्तीत जास्त प्राधान्य आणि प्रभावी राबवत आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे दिवसेंदिवस जी आपली शेती आहे ती खर्चिक होत चाललेली आहे आणि शेतकऱ्याला परवडेनाशी झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही पुढाकार घेऊन लोकांमध्ये जनजागृती करून रासायनिक खताच्या वाढत्या किमती लक्षात घेता त्याला बायपास करून आपल्याला सेंद्रिय खत हे कारखाना स्थळावर चांगल्या पद्धतीचं तयार करून त्यामध्ये मुख्य NPK, दुय्यम खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जीवाणू अशा विविध प्रकारचे सगळे मायक्रोन्यूट्रन्स एकत्र करून चांगल्या पद्धतीचं सेंद्रिय खत तयार करून आम्ही शेतकऱ्याला एकरी 1 टनापासून ते 2 टनापर्यंत आम्ही शिफारस केलेली आहे ऊसासाठी. दिवसेंदिवस रासायनिक खतांचा वाढता खर्च, त्याचबरोबर त्याची कमी होणारी उपलब्धता यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतं किंवा घरगुती खत बनवण्यावर भर द्यायला हवा. त्यासाठी निवास पाटलांनी केलेला प्रयोग नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. निवास पाटील यांनी नोकरी सोडून शेतीला सुरुवात केल्याने त्यांच्या कष्टाचं चीज झाल्याचं दिसतंय. राजेंद्र हंकारेचा ब्युरो रिपोर्ट, साम TV, सातारा.